टप्पल जे आहे ते इंडेक्सिंग फॉलो करतं. कोणाकोणाला वाटते फॉलो करतं? हात वर करा. एवढ्यांना वाटतं. आणि कोणाला कोणाला नाही वाटत? म्हणजे वाटत नाहीची संख्या नाही आहे. ठीक आहे. वाटते त्याची संख्या आहे. ठीक आहे. मग ते फॉलो करतं. ठीक आहे. मग पॉझिटिव्ह करतं का निगेटिव्ह करतं? दोन्ही पण करतं. ओके. आणि लिस्ट? लिस्ट पण करतं. आणि टप्पल डुप्लिकेटला अलाव करतं का? तुम्ही केले का एखादं डुप्लिकेटचं ऑपरेशन त्याच्यामध्ये? चेक केलं का अलाव करते का नाही करत बघायला? मी सांगितलं होतं मग त्याच्यावर विश्वास ठेवला. मग चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता आपण एक मिनिट मी लॅन कनेक्ट करतो. आवाज ब्रेक होत आहे. हा हा, त्यामुळेच लॅन कनेक्ट करतो. हम्म. हो सर म्हणतात ते. सात्विक सर. तर व्हॉइस ब्रेक होतो. हा हा, एकच मिनिट होईल, 2च मिनिटं नीट होईल तो. माझं नीट चालू करतो मी. वायफाय अशा ठिकाणी लावलंय ना की तिथं कोणच बसत नाही. ते पूर्ण कोपऱ्यामध्ये वायफाय लावलेलं आहे, तिकडे पूर्ण कोपरा लास्ट. इथं मध्ये लावायचं, मध्ये जे वायफाय ना ते तुम्ही बघता ते बंद आहे. माहिती आहे का? त्याची ऍडजस्टमेंट कशी प्रॉपर केली. अँटिना वगैरे एक एक तिकडे एक इकडं. ते तसं म्हणतात डेकोरेशन साठीच आहे तिथं. चला. सेटच्या प्रॉपर्टीज पण एकदम इझी आहेत. सेट ऑर्डर फॉलो करत नाही. ऑर्डर फॉलो करत नाही म्हणजे इंडेक्सिंग फॉलो करत नाही. ठीक आहे. डुप्लिकेट्सला अलाव करत नाही. ठीक आहे. सिम्पल हे त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. मग आपण बघू. सेट कर्ली ब्रॅकेट मध्ये स्टोअर होतो. काय होतो? कर्ली ब्रॅकेट मध्ये स्टोअर. आता कोण असा पर्सन आहे का जो टपल सेट आणि लिस्ट मधले डिफरन्स सांगू शकतो एकाच ह्याच्यामध्ये? प्रत्येकाचे दोन दोन डिफरन्स सांगायचे. सेट हे जे स्क्रीनवर तुमच्या दिसतात ते 3 फक्त जे सिलेक्टेड आहेत. त्याचा डिफरन्स सांगायचा आहे. हा सांग सांग. Tuple follow order. हम्म. Tuple allows duplicates. हम्म. Tuple returning around bracket. हम्म. List order. हम्म. List follows order. हम्म. List returning square bracket. हम्म. List allow duplicates. हम्म. Set returning curly brackets. हम्म. List set do not allow duplicates. हम्म. List uploads set not follows order. ओके. सेट ऑर्डर फॉलो नाही करत. ठीक आहे. समजलंय. आता चेक करू. आता आपण एक सेट तयार करतो. ए इज इक्वल्स टू, ठीक आहे, 1,1,1,1,1. ठीक आहे. आता याचं जर का एरर आलं तर एरर येईल का रन होईल? काय वाटतंय? एरर येईल. ठीक आहे. काय एरर येईल? डुप्लिकेट एरर येईल. काय ॲट्रिब्यूट एरर येईल? का टाईप एरर येईल? जेव्हा एरर येतो तेव्हा चांगले असतं. पण जेव्हा एरर नाही येत आणि आपलं चुकलेलं असतं तेव्हा खूप वाईट कंडिशन असते की काही चुकलं ते समजत नाही. ठीक आहे. हा, आता तर रन झालं. आता काय असं कोणाचं म्हणणं आहे का की सर हा कर्ली ब्रॅकेट जो आहे तो छोटा आहे, हा मोठा आहे, त्याच्यामुळे मिसमॅनेजमेंट झाला असेल? ठीक आहे. किंवा त्याला समजलंच नसेल की तो सेट आहे. ठीक आहे, कारण की सकाळ सकाळ आहे. ठीक आहे. असं पण असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. कुणाला मेजरमेंट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. पट्टी घेऊन पुढे या, मेजरमेंट घ्या. ठीक आहे. हा, अजून काय? मग काय की आपण जे म्हटलं की सेट डुप्लिकेट अलाउ नाही करत, मग काय करते ना अलाउ ते. ठीक आहे.
मग एखादी गोष्ट प्रिंट करून पण बघा. काय करून बघा? प्रिंट ए. आहेत का डुप्लिकेट? नाही. त्याने काय केले? रिमूव्ह. इनपुट घेताना ऍक्सेप्ट केले. इनपुट घेताना काय केले? ऍक्सेप्ट. बट स्टोअर करताना काय केलं? त्याने रिमूव्ह केले. इनपुटला एरर दिला का तुम्हाला? नाही. बट स्टोअर करताना काय केलं तुम्हाला? त्यांनी रिमूव्ह डुप्लिकेट करून टाकले. म्हणजे तो अलाउच नाही करत डुप्लिकेट्सला. हे याच्यातून काय होतं? प्रूफ होतं. आणि तो तुम्हाला डुप्लिकेट पण काय करून देतो? रिमूव्ह करून देतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या डेटा टाईपला, जर का माझ्याकडे एक लिस्ट आहे. काय आहे माझ्याकडे? लिस्ट. आता मला माहिती की त्याच्यामध्ये भरपूर, आता लिस्ट एक 1D ॲरे असतो. काय असतो तो? 1D ॲरे. लिस्टला तुम्ही कस्टमाइज करू शकता परत ॲरेमध्ये. लिस्टला कशात कन्वर्ट करू शकता? ॲरेमध्ये. ॲरेला परत लिस्टमध्ये पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. बट आता मला समजते की एक मला ॲरे दिलाय. काय दिलाय? ॲरे. ॲरे आणि लिस्ट काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. ठीक आहे. काय फरक आहे का? नाहीये. दिसायला सेम टू सेम दिसतात. बट जेव्हा तुम्ही टाईप चेक करता तेव्हा फक्त तिथं ॲरे दाखवतं. काय दाखवतं? ॲरे. NP ॲरे. ठीक आहे. सॉरी, ND ॲरे, नंबर ऑफ डायमेन्शन ॲरे, असं त्याचा डेटा टाईप दाखवतो. काय दाखवतो त्याचा? डेटा टाईप. बट जोपर्यंत चेक नाही करत तोपर्यंत समजत नाही आपल्याला की हे लिस्ट आहे का ॲरे. आता ND म्हणजे काय? नंबर ऑफ डायमेन्शन. ND म्हणजे काय? नंबर ऑफ डायमेन्शन. हा एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे हा 1D आहे. एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे तो काय? 1D. दोन स्क्वेअर ब्रॅकेट्स तुम्हाला दिसतात आहे, मग हा काय आहे? 2D. ठीक आहे. हा तीन दिसत आहेत, मग हा काय? 3D. ठीक आहे. इथपर्यंत ॲरे आपण शिकतो DA मध्ये. पण जोपर्यंत तुम्ही JNAI पर्यंत जाता ते 250 पण असू शकतात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्याला वेक्टर्स मध्ये कन्वर्ट करता, हे पण एक वेक्टर आहे. काय आहे? वेक्टर आहे. ठीक आहे. सिम्पल. मॅट्रिक्स पण म्हणू शकता तुम्ही याला. ठीक आहे. मॅट्रिक्स थोडंसं वेगळं असतं, ते पण आपण शिकणार आहे. ठीक आहे. आता समजलं की ॲरेमध्ये लिस्टमध्ये काही फरक नाहीये. बट आपण डेटा टाईप काय करू शकतो? त्यांचे चेंज करू शकतो. ठीक आहे. मग माझ्याकडे एक 1D ॲरे होता. काय होता? 1D ॲरे. मग मी त्या 1D ॲरेला थोडंसं डायमेन्शन रिड्यूस केलं. त्याचं काय केलं? रिड्यूस. तो राहणार तर 1Dच आहे, बट आता त्याचा फॉर्म जो आहे तो लिस्ट आहे. काय आहे? लिस्ट. आता ह्याच्यामध्ये का केलं? ह्याला मी कन्वर्ट करायचं रिझन काय? डुप्लिकेट्स. काय होते? डुप्लिकेट्स. मग इथून इथं कन्वर्ट केल्यानंतर ते डुप्लिकेट ऍज इट इज आहेत. बट मला माहिती आहे की माझ्याकडे एक असाच डेटा टाईप आहे जो डुप्लिकेट्स काय करून देईल? मला रिमूव्ह करून देईल. मग इथं काय आहे? सेट. मग याला मी सेटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना एक सिच्युएशन बनते. ठीक आहे. की जेव्हा लिस्ट सेटमध्ये जाते तेव्हा सगळ्या सेटच्या प्रॉपर्टीज ते काय करणार? फॉलो करणार. मग पहिली गोष्ट, एक प्रॉपर्टी रिमूव्ह होणार की जे पण ऑर्डरने इथे डेटा पाठवले ती पहिली ऑर्डर रिमूव्ह होणार. कारण का तो रॅन्डमली कुणालाही कुठेही अरेंज करणार त्याच्या हे प्रायोरिटीने. ठीक आहे. मग सिंपल सगळ्यांची ऑर्डर चेंज होणार. जो 1 नंबरला असेल मे बी तो तिथे गेल्यानंतर 10 नंबरला पण जाईल. ठीक आहे. मग प्रत्येकाची इंडेक्सिंग काय होणार? चेंज होणार. तिथे गेल्यानंतर नागेन आपण त्याला लिस्टमध्ये टाकणार. मग इथून पाठवताना पण तो सगळ्यांचे लोकेशन चेंज करून पाठवेल परत अगेन. ठीक आहे. म्हणजे जे इथं पाठवलं होतं म्हणजे सगळं जे आहे ते डेटा जो आपण सॉर्ट केलं होतं काय होणार आहे? अनसॉर्ट होणार आहे. ठीक आहे. आणि तो 2 वेळा अनसॉर्ट होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर तो ॲरे मध्ये स्टोअर होणार आहे. समजलंय? आता बघू आपण ही प्रोसेस. सिंपल एक लिस्ट घेतो. 1,1, मीन मीडियन मोड बद्दल कोणाला माहिती आहे? हम्म? सांगा मीन म्हणजे काय असतं? ऍव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज. काय फॉर्म्युला ऍव्हरेजचा? टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स. काउंट ऑफ इलेमेंट हा ऍव्हरेजचा फॉर्म्युला आहे. काय ऍव्हरेजचा फॉर्म्युला? गाडीचा ऍव्हरेज काढले कधी? लिटर मध्ये काढतात ना ऍव्हरेज. आता डिवायडेड बाय लिटर. जेवढं ट्रॅव्हल केलं तेवढं. ठीक आहे. काय कसं काढता? काउंट ऑफ इलेमेंट. बरं ती बोलते ते करेक्ट आहे का ते तरी सांगा. का काय ओपिनियनच नाही? की त्यांना जे येते त्यामुळे ते शांत बसले, ते तुम्हाला जज करतात आहेत. ठीक आहे. की तुमचं नॉलेज किती चुकलं की ते तुम्हाला मदत करणार आहेत. ठीक आहे. हा. तर ते जे आहे ते करेक्ट फॉर्म्युला सांगतात. ते सगळ्यांची सम होते डिवायडेड बाय काउंट. ठीक आहे. सेट काउंट जो पण आपण घेतलाय तो. आता देन याला मी रन करतो. त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स आहेत. बरोबर. ठीक आहे. आता मला काय करायचं? रिमूव्ह करायचं. ह्याचं काउंट काय आहे सांगा. ह्याची लेंथ काय आहे? कॅल्क्युलेट करून सांगा बरं.
वो कोण करेक्ट सांगतंय, कोणाचा आयक्यू एकदम स्ट्रॉंग आहे, याची लेंथ काही आहे. मग आपण हा रन करू कोड. प्रिंट लिस्ट, लेंथ ऑफ लिस्ट. वाय. चला हा रन करू, मग त्याच्यानंतर मग तुम्ही किती करेक्ट आहे पहिले ते चेक करू. 22. कोणाला तिथे मोजायचं असेल मोजू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. हा 22 पहिला आन्सर आलाय. दुसरा आन्सर, अरे 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 22 रन झाला माझ्याकडनं. ठीक आहे, आता 22 काय झालं, बरोबरच होता. ठीक आहे, पण आपल्याला आन्सर घ्यायचे होते. ठीक आहे, हा 4-5 आन्सर भेटले असते. कोणच आलं असतं 25, कोणच आलं असतं 30, सात्विकचं 45, 50. ठीक आहे, सात्विकनी मग सांगितलं असतं मी सर पॉझिटिव्ह मोजून परत निगेटिव्ह पण मोजली आणि दोघांची ऍडिशन केली, मग तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता लिस्ट, आता लेंथ आली आपल्याला. ठीक आहे, आता आपण बघू की याच्यामध्ये युनिक किती होते. काय बघायचं आपल्याला, युनिक. युनिक कसं चेक करणार आपण, सेट. ठीक आहे, सेट आपण एक फंक्शन घेऊ आता, डेटा. ठीक आहे, इज इक्वल्स टू. ठीक आहे, देन याच्यामध्ये घेणार आपण सेट फंक्शन. कोणतं फंक्शन घेणार, सेट. आणि कोणाचं सेट स्टोअर करायचंय मला सांगा इथे, लिस्टचं. ठीक आहे, लिस्ट एक व्हेरिएबलच आहे. ठीक आहे, आणि देन प्रिंट कोणाला करणार, डेटाला. आणि डेटाची लेंथ पण प्रिंट करा त्याच्या खाली. ठीक आहे, प्रिंट लेंथ डेटा, डी कॅपिटल आहे. ठीक आहे, किती आलेत, 6. आणि एक सॉर्ट झालंय बघा, ते कोणती डायरेक्शनने सॉर्ट झाले कोण सांगतंय, असेंडिंग टू डिसेंडिंग, डिसेंडिंग टू असेंडिंग. नाही, 2 तर आन्सर आहेत, दोन्ही पण तुम्ही दिले. तिसरं आन्सरच नाही याच्यामध्ये, असेंडिंग. किती जणांना वाटतंय असेंडिंग टू डिसेंडिंग आहे, अगेन 2 ओपिनियन, असेंडिंग टू डिसेंडिंग डायरेक्शनने चाललंय. किती जणांना वाटतंय, ठीक आहे. अरे हात तर वरती करा नीट, खाल्लं पिल्लं नाही का. बरं ठीक आहे, डिसेंडिंग टू असेंडिंग किती जणांना वाटतंय, एक आहे करण, अजून 2. तू काय दोन्ही हात वरती करते, हात खाली गेला का. असेंडिंग वाले कोण कोण आहेत, अगेन हात वर करा, मला असेंडिंग वाले बघायचे कोण कोण आहे. हा असेंडिंग टू डिसेंडिंग चाललेलं आहे, एवढे जण आहेत. अब बाकीचे काही तुमचं ओपिनियनच नाही. हम पे तो ही ना, हम बैठे किस्मत के भरोसे किस्मत में होगा तो कुछ चल के आएगा, असं नाही. ठीक आहे, असेंडिंग म्हणजे कोणता क्रम सांगा, चढता क्रम का उतरता क्रम, चढता क्रम म्हणजे असेंडिंग. ओके, आणि उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग. ओके, कितवीला झालंय, पहिली दुसरीला. हा ते खूप आधी झालं, कालचं लक्षात नाही राहते. ठीक आहे, पहिल्या दुसरीच आठवायला होतं ते. ठीक आहे, चांगलंय चांगलंय. असेंडिंग आहे, छोट्यापासून मोठ्याकडे चाललंय. ठीक आहे, मग असेंडिंग टू डिसेंडिंग आहे. इकडनं जर का काउंट केलं तर डिसेंडिंग टू असेंडिंग आहे. ठीक आहे, काय नाव आपला, करण, अभ्यास कर. ठीक आहे, हा एसक्यूएल मध्ये झालंय ना, ऑर्डर बाय. काय होतं ऑर्डर बाय, काय यूज होतं ऑर्डर बाय, सांगा बरं मग जरा. सॉर्ट करण्यासाठी होतं यूज, का लिमिट लावण्यासाठी होतं. सॉर्ट आणि लिमिट काय करतं, लिमिट लावतं कशाला, आउटपुटला. व्हेरी गुड, हे आन्सर एक्सपेक्ट होतं. चला जाऊ आता आपण थोडंसं पुढे. समजलंय सेट. आता सेट असं आहे की फक्त नंबर्स मध्येच बनतो तर नाही, टेक्स्ट मध्ये पण असतो. कशामध्ये असतो, टेक्स्ट मध्ये. जसं की मी डीएफ इज इक्वल्स टू, ठीक आहे, डीएफचा फुल फॉर्म असं समजा डेटा फ्रेम असतो. काय असतो, डेटा फ्रेम. ठीक आहे, आता द्या इथे लक्ष, मी जसं की घेतो इथं साई. ठीक आहे, आता ह्या साईमध्ये आणि ह्या साईमध्ये काही फरक आहे का मला सांगा, फरक आहे. बट ह्या साईमध्ये आणि पहिल्यावाल्या 0वाल्या साईजमध्ये काय फरक आहे का, नाहीये. ठीक आहे, मला जे नाव सोपे सोपे वाटतं तेच लिहितो मी, अवघड नाही लिहित. त्याच्यामुळे नावाचे काही मिनिंग नाही आहेत. ठीक आहे, हे डू मल्टिपल डेटा टाइप्स अलाउ करेल का, हम्म. आता सांगायची लेंथ किती आहे. जब मैं इसको रन करूंगा तब इसकी लेंथ क्या आएगी, या आएगी ही नहीं.
पहली चीज तो, हाँ ये भी हो सकता, आएगी नहीं, नाही येणार, नाही येणार का? असं नाही, नाइन म्हणते का नाही म्हणते काय ते सांग. नऊ, ओके. इसकी लेंथ जो आएगी वो 9 आएगी. 9. अजून एक पार्टी तयार झाली 8 वाली. ठीक आहे, 8 वाली. 8, बरं ठीक आहे ना, 8 आणि 8 एकच आहे. ठीक आहे, हा. 9 9 एकच आहे. हा, पुढचं 8. आता 8 आणि 9 सोडून पुढचं बोला काही असेल तर, ह्याच्या व्यतिरिक्त वेगळी कॅटेगरी असेल तर ती सांगा आपल्याला. एरर, ओके, एरर एक कॅटेगरी आली आहे नवीन, एरर. ठीक आहे, राजावाला व्यक्तित्व, एरर. अजून अजून सांगा. एवढंच आहे. 10 वाला कोण आहे का इथं? 10 वाला कोण नाहीये. ठीक आहे, अजून कोण ज्यांनी ह्याच्या आतमधले 0 1 2 कॅल्क्युलेट केले ते आहे का कोण, की इथपर्यंत कॅल्क्युलेट करत जाणार आहे? ठीक आहे, रिस्कच नाही घ्यायची. ठीक आहे, आता रन करू आपण, बघू ऍक्च्युअल मध्ये काय ते कॅल्क्युलेट कसं केलं तुम्ही, मला ते पण समजत नाहीये. काय आलंय? 8. काय केलं? एक डुप्लिकेट ना साई, मग साई रिमूव्ह होणार, मी तर त्याने रिमूव्ह करून दाखवलंय ना. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय राहिलं? 8. कोण 8 बोललंय? मग 8 आहे की इथं, मी कुठं काय म्हटलं, एरर आणि 9च आहे. ठीक आहे, सांगतोय मी 8 आलंय तिथं आन्सर. ठीक आहे, मला समजते की हे 8 आणि हे 8 आर इक्वल्स टू, ठीक आहे, सेम आहे. ठीक आहे, फक्त हे कमेंट मध्ये आहे आणि हे आउटपुट मध्ये आहे. ठीक आहे, आणि हे 8चा कलर जो आहे तो पांढरा आहे, नाही ह्याचा पण ग्रेच आहे आणि याचा पण ग्रेच आहे. मग प्रॉपर्टीज तर सेम आहेत. ठीक आहे, ह्या 8ला आपण 8 म्हणत होतो आणि ह्या 8ला आउटपुट म्हणतोय. ठीक आहे, फरक तर आहे, पण आपण इक्वल्स टू, कारण का आपण समजतदार माणूस आहे. ठीक आहे, हा, याचा आन्सर कोण सांगितलं होतं? तुम्ही सांगितलं होतं, मला तर शिकायला भेटलंय. ठीक आहे, तुमच्याकडनं. आता इथे लक्ष, आता समजलंय. आता एखादी गोष्ट याच्यामध्ये ऍड करायची असेल तर कशी करणार आपण, बघू. तुमचं सिंटॅक्स लॉजिक, ऍड फंक्शन युज होणार आहे. कोणतं फंक्शन युज होणार आहे? ऍड. आता बघू तुम्ही कसं ऍड करता याच्यामध्ये. मला जी आपली गिवन डीएफ आहे त्याच्यामध्ये ऍड करायचंय आधीला. कोणाला ऍड करायचंय? आधी. कसं करणार? डीएफ डॉट ऍड. लिस्ट मध्ये हे म्युटेबल नाहीये, इम्युटेबलच आहे. हे इम्युटेबल आहे, पण ऍड अँड रिमूव्ह होतं याच्यामधून. ठीक आहे, ब्रॅकेट काय करू? ब्रॅकेट घेऊ का स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ? राउंड ब्रॅकेट का स्क्वेअर? कर्ली ब्रॅकेट. यस, ये आंसर एक्सपेक्टेड था. कौन सा ब्रॅकेट? कर्ली ब्रॅकेट. मी कधी फंक्शनच्या नंतर लिहिले कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, भीती वाटेल तसं लिहिलं तर ते फंक्शन घाबरेल तुमच्या नादामध्ये. हे काय लिहिलं माझ्या बाजूला? ठीक आहे, हा, राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट. आता कोण आहे का असं कॉम्बिनेशन मध्ये, इकडे सर राऊंड, इकडे करली द्या, असं कोण कॉम्बिनेशन मला सांगा, थोडस व्हरायटी ठेवा. ठीक आहे, हा राऊंड ब्रॅकेट आला. आता पुढे ऍड कोणाला करायचंय? आधीला. आधी काय? स्ट्रिंग आहे का व्हेरिएबल आहे? स्ट्रिंग आहे, ओके. मग कशामध्ये येणार? डबल कोट. सिंगल कोट दिलं तर चालेल का? चालतंय. ठीक आहे, आता ऍड करू. झालं ऍड. ठीक आहे, आता आधी जे ऍड केलं आपण, आता हे अनऑर्डर आहे. ठीक आहे, मग कुठेही रॅन्डमली ते ऍड होऊ शकतं. जरी का तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल ते डीएफ इथं दिसतंय, ते प्रत्येक रन टाइमला चेंज करतं लोकेशन. प्रत्येक रन टाइमला काय करतं? चेंज करतं. आता जेव्हा मी ह्याला रन करेल, ठीक आहे, तेव्हा हेच राहील, सेम टू सेम राहील. बट जेव्हा आपण एक लार्ज स्केल ऑपरेशन परफॉर्म करत असतो, तेव्हा त्या व्हॅल्यू ज्या आहेत ते फिक्स नसतात. कधी पण काय होतात? चेंज होतात. ते कारण का डेटा अपडेट होतो. त्याच्यामुळे हा काय असतो? अनऑर्डर. आता समजा मी पॉप केलं तर डिलीट कोण व्हायला पाहिजे? श्याम. अजून काय वाटते कोण? आता रन टाइमला जो त्याला लास्टला भेटेल त्याला तो काय करणार? डिलीट करणार. ठीक आहे, मग रन टाइमला तो पहिलीच गोष्ट डिलीट करतो. ठीक आहे, काय करतो तो? एक नंबरची गोष्ट डिलीट करतो. कोणाला डिलीट केलं? 1ला. ठीक आहे, श्यामला डिलीट केलं. हे श्याम आहे. काय ते? 1 आहे. ठीक आहे, कारण का 1 नंबर आहे. श्याम कॅरेक्टर आहे. स्टार्ट एस पासून होता, एंड एम ला होता.
आता क्षमा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता मला सांगा करंट डीएफ ची लेंथ काय असेल? हा, आता बघू कोणच ऐकू चालतंय. करंट करंट आता हा वरच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती करंट डीएफ ची लेंथ काय असेल? 8. अरे एक डिलीट केलं ना, पण डिलीट पण केलं ना एक. 8 डन ना. 10 मिनिटं राहिलेत, 10 आन्सर इकडनं आलेले. हम्म. परत लिंक शेअर करणार आहे मी, परत जॉईन करा. ठीक आहे, ऑटोमॅटिक मीटिंग एंड होईल, त्याच्यानंतर मी परत रिशेअर करेल लिंकला, परत जॉईन करायचं. पहिला आन्सर किती आलाय? 8. दुसरा आन्सर नाही आलेला. 7. नाही ना, कोण 7 वाला? 7 आहे, एक 7 भेटलाय अजून. थाला फॉर रिझन. अजून 7. 18 कोण आहे का? 18. ठीक आहे. 45 नाही आहे. ठीक आहे. चालेल, कोणाला क्रिस गेलचा नंबर घ्यायचा का? 175 का काहीतरी. हा. चला द्या इथे लक्ष. 8 करेक्ट आहे, कारण की एक ऍड केलं, एक रिमूव्ह केलं आपण. ठीक आहे, प्रिंट लेंथ ऑफ डीएफ काय आलं? 8. ठीक आहे. आता जाऊ आपण थोडस पुढे. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, चेक करायचं राहुल आहे का नाहीये? कसं करणार? राहुल आहे का नाहीये मला चेक करायचं आहे. हा, निकिता लगेच लगेच दुसऱ्या शीट मध्ये. सांगून नाही सांगायचं. लॅपटॉप बंद केले तरी चालतील, टास्क अजून नाही देणार तुम्हाला. जेव्हा देईल तेव्हा लॅपटॉप ओपन करा. प्रिंट राहुल, आणि असेल तर त्याला डिलीट करायचंय. फक्त राहुल डबल कोड मध्ये इन डीएफ. हे करेक्ट आहे. बर, काय आलंय? ट्रू. आता याला डिलीट करायचं. मग डीएफ डॉट राहुल. आता सांगा याचा आउटपुट काय? प्रिंट ट्रू का फॉल्स? ट्रू वाले किती आहेत? ऑलमोस्ट सगळेच आहेत. फॉल्स वाले तुम्ही दोघांचे काही ओपिनियनच नाही का आता ह्याच्यावरती? ठीक आहे, रन झाल्यावर सांगतो. काय आलंय? ट्रू, कारण का नाहीच आहे. ठीक आहे, आणि जर का इन एवढंच ठेवलं तर फॉल्स आहे. ठीक आहे, समजलंय की कसे ऑपरेशन करायचे सेट वरती? ठीक आहे, आता जाऊ आपण डिक्शनरी वरती. ठीक आहे, आता एक 2 मिनिटाचा ब्रेक देतो, थोडंफार रिवाइज करा आणि सेटची प्रॅक्टिस करा 5 मिनिट. मी नवीन लिंक शेअर करतो, नवीन लिंकने जॉईन करा. ठीक आहे, ह्या लिंकला मी एंड करतो मीटिंगला, एक नवीन लिंक शेअर करतो, त्या नवीन लिंकला काय करा, सगळ्यांनी जॉईन करा. ठीक आहे, अगेन सांगतो, 2च मिनिटमध्ये ग्रुपवर नवीन लिंक येईल.